नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. सर्वभूतस्थितं यो मां भजते कत्वमास्थितः. सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. जेने ऐक्याची दिठी, सर्वत्र मातेची किरीटी. देखिला जैसा पटी तंतु एक. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या षष्ठम अध्यायाचा विचार आपण करत आहोत. योगी पुरुषाला ब्रह्मप्राप्ती कशी सुलभ रीतीने होते, या सर्व साधनांचा प्रकाराचा विचार परमात्मा प्रतिपादन करतात. आणि हा प्रकार संपादन केल्यानंतर परब्रह्माची असणारी अर्थात ईश्वराची उपाधी माया, जीवाची उपाधी अविद्या, अविद्या उपाधी आणि माया उपाधी बाजूला केल्यानंतर याला शास्त्रीय भाषेमध्ये भाग त्याग लक्षण असं म्हणतात. काही भागाचा स्वीकार आणि काही भागाचा त्याग करणं यालाच भाग त्याग लक्षण असं म्हणतात. लक्षणेचे काही प्रकार आहे: जहत लक्षणा, अजहत लक्षणा आणि तिसरी आहे जहत अजहत अर्थात भाग त्याग लक्षणा. त्यामध्ये काही गोष्टींचा स्वीकार आहे तर काही गोष्टींचा त्याग आहे. ही जहत अजहत लक्षणा किंवा भागत्याग लक्षणा आपण व्यवहारातही करत असतो. काही भागाचा स्वीकार, काही भागाचा परित्याग करतो. उदाहरणार्थ आपण पेरू खातो. पेरू खात असताना काही टाकायचं नसतं, सगळाच पेरू खायचा असतो. किंवा आपण पेढा खातो, पेढा खाताना म्हणे बाहेरचं टरपळ टाका आणि आतला पेढा खा, असं घडत नाही. आरोग्यासाठी सुद्धा पेरू सर्व खाल्ला पाहिजे. असं म्हणतात व सध्याला की चिकू खात असताना सुद्धा सालीसहित खाल्ला पाहिजे असं म्हणतात बरं आयुर्वेदामध्ये. किंवा आपण केळी खातो तर ती केळी खात असताना केळीतला गर खायचा असतो आणि वरची साल टाकून द्यायची असते. ती आपल्या कामाची नसते, पण त्या सालीच्या आतला सुद्धा काही तंतुमय भाग आहे, तो पोटासाठी चांगला. जुने लोक खायचे, आता बरेचसे लोक खात नाहीत. ते काही भाग त्याग लक्षणा म्हणतात. काही भागाचा स्वीकार, काही भागाचा त्याग. किंवा आता आपण पिकलेले आंबे खातो तर त्यामध्ये जरी विकत आणलेली असेल तरी पण कोय आणि साल टाकून द्यायची असेल. जरी आंबा महाग असेल तरी पण साल खायची नाही, जरी महाग असेल तरी. ज्ञानोबारा म्हणतात ना, आवडती हे फळी असारी साली आंठोळी. त्यासाठी अवगळी फळाते कोणी. जरी आवडतं फळ असेल पण त्या आवडत्या फळातला सुद्धा जो असार भाग आहे, साल आणि आठोळी, तिचा परित्याग करायचा आणि आतला जो सार भाग गर असतो त्याचा आपण स्वीकार करतो. विस्तार का केला? व्यवहारामध्ये सुद्धा आपण भागत्याग लक्षणा करत असतो, तशी परमार्थामध्ये सुद्धा करावी लागते. ती कुठं करायची? वेदामध्ये वाक्य दोन प्रकारचे येतात. वेदातली वचन दोन प्रकारची. एक अवांतर वाक्य, दुसरं महावाक्य. जीवाच्या आणि ईश्वराच्या स्वरूपाचं फक्त कथन करतं त्याला अवांतर वाक्य म्हणतात. आणि जीव आणि ईश्वराच्या लक्ष ऐक्याचा विचार जे प्रतिपादन करतं त्यालाच आपण महावाक्य असं म्हणतो. महा म्हणजे मोठं असं त्याचा अर्थ नाही घ्यायचा, तर ज्याचा आशय खूप मोठा आहे, जे व्यापकत्वाला गवसणी घालतं, म्हणून त्याला महावाक्य असं म्हणतात. जसं की आपण विचार केला, जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी, जयाची या हृदय भुवनी विराजती, हा महावाक्याचा विचार आहे. जीव आणि परमात्मा ओपाधीसहित ऐक्याला प्राप्त होऊ शकत नाही. मग ओपाधीचा भाग बाजूला केल्यानंतर जे उपहित चैतन्य आहे त्यांच्यामध्ये ऐक्य होऊ शकतं. आणि मग ते ऐक्य प्रतिपादन करत असताना वेदातलं आपल्याला तत्वमशी महावाक्य आपल्या समोर येतं. त्या महावाक्यामध्ये 3 पद आहे. 2 पद सर्वनामाचे आहे आणि 1 पद मात्र क्रियापद आहे. तत्त्वम असी अर्थात ते ईश्वर चैतन्य, जीव चैतन्य असणारा तू आहेस, तर अर्थ लागू शकत नाही. ईश्वर सर्वज्ञ, जीव अल्पज्ञ. ईश्वर सर्व शक्तिमान, जीव अल्पशक्तिमान.
जीवाचं सामर्थ्य अल्प परिमाणाचं आहे, ईश्वराचं व्यापक स्वरूप आहे. जीवाचं आणि ईश्वराचं असी या क्रियापदाने जेव्हा वाच्यार्थामध्ये ऐक्य होऊ शकत नाही, तेव्हा तत्पदाचा लक्ष असणारं ब्रह्मचैतन्य आणि त्वम पदाचं लक्ष असणारं कुटस्थ चैतन्य यांचं लक्षण साम्यात एकत्व सिद्धी असल्यामुळे तत्वमसी या महावाक्यामध्ये जे ऐक्य प्रतिपादन केलं ते वाच्यार्थाचा भाग परित्याग करायचा आणि लक्षार्थाचा भाग स्वीकार करायचा, यालाच भागत्याग लक्षणा म्हणतात. म्हणजे कोणता? उपादेच्या भागाचा त्याग करायचा आणि उपहित भागाचा स्वीकार करायचा आणि त्या लक्षणेच्याद्वारे मग ऐक्य प्रतिपादन करून घ्यायचं, असा विचार मागच्या 29व्या आणि 30व्या श्लोकामध्ये आलेला आहे. तर पहिल्या श्लोकामध्ये आत्मपदाची अनुभूती आहे आणि 30व्या श्लोकामध्ये ईश्वर स्वरूपाची व्यापकत्व प्रतिपादन केले आहे. भगवान म्हणतात सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. अनुभूती दोन प्रकारची. माझाच आत्मा स्वम आत्मानं, माझा आत्मा सर्वभूतांच्या हृदयामध्ये आहे आणि माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सगळे प्राणी मात्र वर्तन करतात, हे सुद्धा पाहणं आहे. याला समदर्शन करणारा योगी म्हणतात, असं तो पाहतो. म्हणजे पहिल्या श्लोकामध्ये स्वतःच्या आत्म्याला पाहतो आणि दुसऱ्या श्लोकामध्ये ईश्वर स्वरूपाला पाहतो की यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्य अहं न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति. वासुदेव स्वरूप असणाऱ्या ईश्वराला सुद्धा तो सर्व प्राणीमात्रांच्या आत पाहतो आणि परमात्माधिष्ठानावर सगळ्या जगतालाही पाहतो. मग तुम्ही असं म्हणाल, तो आपल्या आत्म्यालाही पाहतो, परमात्म्यालाही पाहतो. आत्मस्वरूपावर आणि ईश्वर स्वरूपावर जगत अध्यस्वरूपाने पाहतो. मग आत्मे दोन दोन झाले असा अर्थ नाही सांगायचा. आत्मा एकच आहे, पण व्यापकत्वाच्या अनुभूतीचा विचार प्रतिपादन करायचा की आपला आत्मासुद्धा व्यापक आहे, ईश्वरही व्यापक आहे आणि व्यापक दोन होऊ शकत नाही. नाही तर दोघांची टक्कर होईल ना. मग दोन व्यापक नाही, व्यापक एकच असतं. जे सर्व देशात सर्व कालात सर्व वस्तूशी संबंधित त्याला व्यापक असं म्हणतात. जे स्वगत सजातीय विजातीय भेदरहित ते व्यापकत्वाचं लक्षण आहे. अशी व्यापकत्वाची अनुभूती आली की मी आत्मरूपाने आणि परमात्मा रूपाने ईश्वर आमचं स्वरूपाचं ऐक्य आहे. मी त्याच्याकरता नष्ट होत नाही आणि तोही माझ्याकरता नष्ट होत नाही. अर्थात मी त्याच्या परोक्ष ज्ञानाचा विषय होत नाही आणि तोही भक्त माझ्या परोक्ष ज्ञानाचा विषय न होता आमचं असणारं लक्ष स्वरूपातलं ऐक्य प्रतिपादन केलं. असा हा 30व्या श्लोकाचा विचार सांगितल्यानंतर आता त्या 2 श्लोकातला थोडासा संदर्भ 31व्या श्लोकामध्ये घेऊन परमात्मा या योगी पुरुषाला फल काय प्राप्त होतं त्याचा विचार सांगता 31व्या श्लोकामध्ये. हे सगळे श्लोक इतके महत्त्वाचे आहे. त्यातला त्यात तर 32वा श्लोक तर फारच महत्त्वाचा, जो आपल्याला पुढे येणार आहे. पहिल्यांदा 31व्या श्लोकाचा विचार पाहू. सर्वभूतस्थितं यः मां भजति एकत्वम् आस्थितः सर्वथा वर्तमानः अपि स योगी मयि वर्तते. या श्लोकाचा पदच्छेद झाला. यह जो कोणी असणारा योगी, यह योगी जो योगी मां भजती माझं भजन करतो. पण कसं करतो? सर्वभूतस्थितं सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी विद्यमान असणारा. पण कसा? सर्वांच्या हृदयदेशी मी आमोका आहे या आहे पदाने सद्रूपाचं प्रतिपादन करायचं आहे. सगळ्या प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये जे आहे असं जे स्फुरण होतं की नाही त्याला सद्रूपत्व म्हणतात. प्राणीमात्रांचा आकार वेगळा आहे, वर्ण आश्रम वेगळा आहे, प्रांत भाषा सगळी वेगळी आहे, पण सर्वांच्या हृदयामध्ये असणारं स्फुरण सद्रूपाने आहे या रूपाने मात्र अखंड आहे बरं. आणि ते देह असतानाही आहे आणि देह निघून गेला तरी आहे. खरं तेच आहे. मध्यंतरी फक्त आगमापायी येणारं जाणारं ते वास्तविक नाही. पण सर्व भूतांच्या हृदयामध्ये जो असणारा सत्ता रूपाने ज्ञानरूपाने
आणि आनंद रूपाने अधिष्ठान रूपाने असणारा अनुस्यूत ज्याला म्हणतात, त्या मला तो पाहतो. पण शंका येईल, सर्व भूत म्हटले म्हणजे प्राणीमात्र अनेक आले, मग अनेक प्राणीमात्रांच्या ठिकाणी तुम्ही अनेक परमात्मा पाहतात का? नाही. एकत्वम आस्थितः, जो एकत्व भावामध्ये चांगल्या प्रकारे असमंता स्थितः, जो एकत्वामध्ये स्थित झाला आहे, अनेकत्वामध्ये नाही. जसं की फुलं अनेक असतात पण त्यातला धागा एक असतो. मणी अनेक असतात, सुवर्णाचे मणी केले. ज्ञानोबाऱ्या तर भेदसुद्धा मानत नाही. म्हणजे सोन्याचे मणी केले सामान्य दोऱ्यात ओवले असं नाही. काय कल्पना आहे ज्ञानोबाऱ्यांची. सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाचे सुती ओविले. सुतही सोन्याचंच आणि मणीसुद्धा सोन्याचा. इतर महापुरुषांनी अर्थ करत असताना ते मणी घेतले आहे धाग्याचे आणि त्या मण्यामध्ये धागाच ओवलेला आहे. पण ज्ञानोबाऱ्या श्रीमंत आहे. कल्पना इतकी श्रीमंत की सोन्याचेच मणी घ्यायचे आणि सोन्याच्या धाग्यामध्ये ओवायचे. भेद कुठं आहे? नाहीतर धागा वेगळा घेतला आणि मणी वेगळे घेतले तर भेद आला ना. एवढा सुद्धा भेदाला जागा ठेवत नाही ज्ञानोबाऱ्या. काय कल्पना आहे? कल्पना नाही, वास्तव आहे. सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाचे सुती ओविले. मणी अनेक असावे पण त्यातला धागा एक आहे. फुलं अनेक आहे, त्यातलाही धागा एक आहे. मातीचे मडके अनेक आहे, माती एक आहे. अलंकाराचं अनेकत्व, त्यामध्ये सोनं मात्र एक आहे. तसे सर्व भूतम, सर्व प्राणी मात्रांचे आकार वेगळे आहे पण त्यामध्ये जो एकत्व पाहतो, एकत्वम आस्थितः, ही दृष्टी बरं ज्ञानोबा त्याला ऐक्याची दृष्टी म्हणतात. जेणे ऐक्याची दिठी पुढं ओवी येणार आहे. एकत्व भावामध्ये स्थित झालेला जो सर्व प्राणी मात्रामध्ये माझं भजन करतो. काय भजन करायचं बरं? सगळ्या प्राणी मात्रांच्या ठिकाणी एकत्व पाहायचं आणि परमात्म्याची भक्ती कशी करायची याचं वर्म तुकोबाऱ्या सांगतात. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, हेच वर्म आहे. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आपल्याला ईश्वराचं पूजन करायचं असेल तर किती वर्माची पूजा आहे हो? सोपी पूजा आहे. पूजेचे प्रकार अनेक. आपण पूजा करतो देवाची, ती पण पूजाच आहे. आपल्या वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणाने करावं, ही पूजाच आहे. शुद्ध आचार असणं, ही सुद्धा पूजा आहे. शुद्धचर्या आहे, संतांचे पूजन, हे सुद्धा पूजन आहे. आणि कुणाचाच मत्सर करायचा नाही, हे सुद्धा पूजनच आहे. पण मग आता मनुष्याने देवघरातली पूजा करता करता थोडंसं व्यापक झालं पाहिजे ना. आपण बुवा ऐकतो आहे, आपण परमार्थ करतो, साधना करतो, तर आपल्या पूजेमध्ये विस्तार झाला पाहिजे. नाहीतर घरातली पूजा मन लावून 2-3 तास करतो आणि सगळ्याला नावं ठेवतो, तर हे मत्सराची पूजा, मग समाधान नाही मिळत. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, ही सुद्धा पूजाच आहे. सर्वभूतस्थितम यो माम भजती एकत्वम आस्थितः सर्वथा वर्तमान अपि. तो सर्व प्रकारचा व्यवहार जरी करत असला तरी संयोगीमयी वर्तते, तरी तो माझ्यामध्येच व्यवहार करतो. म्हणजे त्याच्या हातून लौकिक अथवा अलौकिक, पुढे जाऊन सांगू, विहित आणि निषिद्ध अशी जरी कर्म झाली तरी त्या कर्माचा त्याला संबंध लागत नाही. तो स्वरूपाने माझ्यामध्ये वर्तन करतो. तो अलिप्त असतो, अलिप्त, आणि कोणत्याही बंधनामध्ये तो अडकत नाही. हे अध्यात्माचं वैभव आहे बरं. सगळ्या प्रकारची कर्म करतो आणि त्या कर्माचा मात्र त्याला लेप लागत नाही. आपण उदाहरण कायमच पाहतो, आता आठवलं म्हणून पुन्हा एकदा त्याच्या फक्त आवृत्ती करतो. दुर्वासा ऋषी आले भगवंताकडे आणि यमुना मैयाच्या पलीकडेच थांबले आणि प्रभू मला भूक लागली, निरोप पाठवला. भगवंताने गोपिकांना सांगितलं, अगं ते दिसायला ऋषी आहे पण त्यांचा आहार लय मोठा आहे बरं. काहींचा आहार शरीरावरून कळत नाही. ते वाढताना लक्षात येतं की त्याचा आहार किती आहे. म्हणजे दुर्वासाचा आहार खंडोगंती अन्न लागतं. म्हणून अगोदरच तयारी चांगली करा आहाराची. नाही लक्षात येत, मग बाहेरच्या आकारून लक्षात येत नाही. कोणाचं किती ॲव्हरेज असेल नाही सांगता येत, ते बसल्यानंतर कळतं. मग काही काही माणसं पैसे टाकतात. घरून जेवून आले तरी 50 जामून खाणारे माणसं आहेत, खाऊ शकतात. आपण नाव नाही ठेवायचं का? ते पचनशक्ती दांडगी आहे, नाव कशाला ठेवायचं? कोणाला खादाड नाही म्हणायचं. वा काय वरदान आहे तुम्हाला पचनशक्तीचं, असं म्हणायचं. बोलाल काय वचने किम दरिद्रता,
त्याचा दुर्वासांचा आहार फार चांगला आहे, भरपूर स्वयंपाक केला. यमुना मैयाच्या पलीकडे जायचं कसं? त्या सगळ्या गोपिका किंवा भगवंताच्या धर्मपत्न्या माघारी आल्या. भगवंताने सांगितलं यमुनेला पूर आला, रस्ता नाही का, मग जा. तिथे जाऊन फक्त यमुना मैयाला सांगायचं, आमचा परमात्मा श्रीकृष्ण बालब्रह्मचारी जर असेल तर यमुना मैया वाट दे. त्या गोपिका म्हणल्या, बालब्रह्मचारी? 16,108 तर लग्न झालेले आहेत, इतके लग्न झाले बालब्रह्मचारी, पण आता म्हणायचं कशाला? आपण प्रयोग तो करून बघू. यमुना मैयाच्या काठावर आल्यानं म्हणाला की आमचा परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा जर बालब्रह्मचारी असेल, आम्हा तुम्हा भोगोनी बालब्रह्मचारी असेल तर रस्ता दे. रस्ता दिला यमुना मैयाने. सगळ्या गोपिका किंवा धर्मपत्न्या पलीकडे गेल्या. दुर्वासाने आहार भक्षण केला, सगळा संपविला. आणि गोपिकाने पुन्हा प्रश्न विचारला, महाराज आम्ही सुखरूप आलो पण पुन्हा पूर आला. आणि मग आल्या कशा? म्हणजे यमुना मैयाला असं सांगितलं, बालब्रह्मचारी परमात्मा असेल तर रस्ता दे. दुर्वासा म्हटले, मग एक काम करा, जाताना म्हणा एवढा आहार खाऊनसुद्धा हा दुर्वासा लहानपणापासून निराहारीच असेल, उपवासी असेल तर रस्ता दे. गोपिका म्हणल्या, वा वा, जसा गुरु तसं शिष्य, सारखेच आहे म्हणे दोघंसुद्धा. आमच्या देखत कर्म केले यांनी आणि तरी म्हणतात की आम्हाला लेप नाही. यमुना मैयाच्या जवळ जाऊन सांगितलं, दुर्वासा निराहारी उपवासी असेल तर रस्ता दे. पुन्हा रस्ता मिळाला. मग त्या गोपिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. हे नेमकं घडलं कसं? भगवंताच्या जवळ आल्या प्रभूला सांगितलं, अगं ज्ञानी महात्म्याला कर्माच्या ठिकाणी अहम कर्तृत्वाचा अभिमान नसतो, देह तादात्म्य नसतं, म्हणून त्यांनी कर्म जरी केले तरी ते कर्म त्यांना लिप्त करत नाही. पद्मपत्र मी वांभसा, तो कर्मे करी सकळे, परिकर्मबंधा नाकळे, जैसे न शिंपे जळी जळे पद्मपत्र. हा ज्ञानी पुरुषाचा व्यवहार आहे बरं. आणि हाही व्यवहार सहज घडतो, प्रारब्धाने घडतो. ठरवून करायचा व्यवहार आणि म्हणायचं मी अलिप्त आहे असं नाही चालत. नाही तर ते आपण आपल्या कर्माचं अनुमोदन केल्यासारखं होईल. प्रारब्ध प्राप्त व्यवहार घडला तर हे लोकांनी म्हणलं पाहिजे की त्यांचे प्रारब्ध आहे. आपण नसतं म्हणायचं हे माझं प्रारब्ध आहे म्हणून. आपण म्हटलं की मग त्याचं अनुमोदन किंवा पुष्टीकरण होतं. हे लोकांनी म्हणलं पाहिजे. नाही तर काय माणसं चुकीचं कर्म करतात, वाईट वागतात आणि जाऊ द्या नाही आमचं प्रारब्ध आहे वाईट करून, असं नाही. झालं तर हे महत्त्वाचं आहे, होऊ शकतच नाही. पण निषिद्ध कर्म जर चुकून झालं, ज्ञानोबाने म्हटलं आहे, त्याच्या हातून चुकून मने वाचा काय, जो माते आश्रयोने ठाये, तो निषिद्धेही विपाये कर्म करो. पण विपाये शब्द आला, तया करणे आतून घडणे शब्द आला, घडो त्रैलोक्या घातून, परी ते ने केला आहे मातू बोलून. तो करत नसतो कर्म. प्रारब्ध जर विचित्र असेल तर त्याच्या हातून एखादं चुकून कर्म घडलं तरी त्या पुरुषाला दोष लागतच नाही. खरं असं आहे, त्याच्या हातून चुकीचं कर्मच घडत नाही. का? तो सिद्ध महात्मा आहे. आणि सिद्ध महात्मा होण्याच्या अगोदर तो साधक दशेतून आलेला आहे. आणि साधक हा कायम सावध असतो. मग साधक दशेमध्ये जो चांगला वागला तो नंतर कसं काय बिघडेल? जो आळंदीत चांगला राहिला तो नंतर कसा वाईट वागेल? वागूच शकणार नाही ना. तसंच आहे, साधक दशेमध्ये चांगला राहिला तर तो सिद्ध दशेमध्ये चुकून वागू शकणार नाही. पण अनंत जन्माचं प्रारब्ध असतं. चुकून एखादं कर्म घडलं तरी महापुरुषाला दोष लागत नाही. म्हणून सर्वथा वर्तमानः अपि, सर्व प्रकारे जरी तो लौकिक कोणताही व्यवहार करत असला तरी तो व्यवहार देहाचा दिसणार आहे. तत्वतः तो माझ्या स्वरूपामध्येच वर्तन करतो. आणि ब्रह्मस्वरूपामध्ये ज्याचं वागणं आहे त्यालाच ब्रह्मवेत्ता महात्मा म्हणतात. मनोनितयाची बुद्धी नेने पाप पुण्याची गंधी, गंगा मिनलिया नदी विटाळ जैसा. त्याची बुद्धी पाप आणि पुण्याचा स्पर्शसुद्धा जाणत नाही. जसं एखादी नदी गंगेला जर मिळाली तर तिच्या ठिकाणी दोष राहत नाही, तसा ज्ञानी पुरुष ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झाल्यामुळे हत्वापि स इमान लोका न हंती न निवद्यते. म्हणजे तो त्याच्या हातून त्रैलोक्याचा जरी घात झाला. हे का म्हटलं बरं भगवंताने? कारण भक्तराज अर्जुन युद्धासाठी आलेले आहे. पण अर्जुना, तू जर ब्रह्मवेत्ता झाला आणि तो म्हणतोय ना मला पाप लागेल,
हत्व काय ते पापमेवाश्रय दस्मान हत्वैतानाथ ताईना, हे आत ताईंना जर मारलं तर मला पापच लागेल की नाही. तस्मान नाराहा वयम हंतुम धार्तराष्ट्रां स्वबांधवान स्वजनम ही कथम हत्वा सुखिन श्याम माधव. जर वध करी गोत्रजांचा तर वसोटा होणे दोषाचा, मज जोडीला तू हातीचा दूर होशी कुळहरणे पातके. ते अंगी जडते अशेखे ते वेळी तो कवणेके देखावासी, असं अर्जुनाने म्हटलं की नाही. देव म्हणतात अर्जुना ब्रह्मवेत्ता झाला आणि त्याने युद्ध केलं तरी त्याला दोष लागत नाही. मग बाकीच्या कर्माने काय दोष लागणार आहे. सर्वथा वर्तमानोपी सयोगी मयी वर्तते. आणखीन एक ओवी आठवली, ते वर्तत दिसती देही परिते देही ना माझ्या ठाई, आणि मी तयांच्या हृदय समग्र असे. ते वर्तत दिसती देही सर्वथा वर्तमानोपी परिते देही ना माझ्या ठाई सयोगी मयी वर्तते. संस्कृतचा अनुवाद आहे की नाही ओवीमध्ये. ते वर्तते दिसती देही परिते देही ना माझ्या ठाई सर्वथा वर्तमानोपी सयोगी मयी वर्तते. मनोनी कार्य करता क्रिया हे स्वरूपची झाले जया, नाही शरीरादिकी तया कर्मबंध. कार्य करता क्रिया ही त्रिपुटी निर्माण करणारा द्वैत हे सगळं माझं स्वरूप आहे, आणि त्यामुळे त्याला शरीरादिक कर्मापासून कोणताही बंध प्राप्त होत नाही. बांधण्याकरता ते आपल्यापेक्षा वेगळं असावं लागतं ना. अग्नी अग्नीला भासतो का नाही का, दोन्ही अग्नीच आहे. पाण्यामध्ये पाणी बुडतं का नाही बुडत. जसं पाण्याला पाणी बुडवू शकत नाही, अग्नीला अग्नी जाळू शकत नाही, तसं स्वरूपाला बंधनात टाकू शकत नाही. आणि या भूमिकेत तो येतो या पुढं तर येणार या श्लोकामध्ये. सुख दुःख हे सगळं माझं स्वरूप आहे. त्यामुळे महापुरुषाला दुःखाचंही दुःख होत नाही आणि सुखाचंही सुख होत नाही, तो आनंदात असतो. भिन्नता पाहिली की मग हे सगळे प्रकार आहे. अभेद पाहिला, ऐक्य पाहिलं की आनंदाची वृद्धी बघा. एका कुटुंबामध्ये जरी ऐक्य पाहिलं ना तरी व्यवहारात सुद्धा कौटुंबिक आनंद म्हणतात. गुरुवारी मारुती बाबांचा शब्द आहे, याला कौटुंबिक सुख म्हणतात बघा. कौटुंबिक आनंदसुद्धा ऐक्यात मिळतो. नाहीतर बाहेरून दिसायला कुटुंब एकत्र आहे आणि वडील घरी आले की मुलगा उठून जातो, मुलगा घरी आले की वडील निघून जातात, एकमेकाला बोलत नाही काही नाही. जेवताना सुद्धा मौन नसताना मौन धारण करतात ते. म्हणजे फक्त दिसायला एक आहे, मनाचे विचार पटत नाही, तर हे काही कामाचं नाही. असं ऐक्याचा विस्तार झाला की मग कुटुंबामध्ये सुद्धा आनंद आहे. याला कौटुंबिक समाजामध्ये सुद्धा ऐक्य आहे. म्हणजे तर ऐक्य असेल तर कुटुंबात आनंद, ऐक्य असेल तर गावात आनंद, सामाजिक आनंद, सांप्रदायिक आनंद नसेल का. सगळं ऐक्य व्हाल, आपल्या अंतकरणाचा हा विस्तार झाला पाहिजे. किंबहुना चराचर आपण झाला. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हातवापि सैमान लोकान न हंती न निबद्धते. त्याला अहंकाराचा भाव नाही आणि त्याची बुद्धी कुठं तादात्म्याला आसक्तीलाही प्राप्त होत नाही. असा पुरुष असावा, आसक्तीरहित आणि अहंकाररहित. मग त्याने त्रैलोक्याचा जरी नाश केला, मग केलाच पाहिजे का. अरे घडला तर अशी शक्यता आहे, नाहीतर मी ज्ञानी आहे कशावरून मी सगळ्या त्रैलोक्याचा नाश करीन असं नाही. ते झाला तर तरी त्याला दोष लाग, हे ज्ञानाचं सामर्थ्य सांगायचं. त्यातलं अपूर्व लक्षण लक्षात आलं पाहिजे, तात्पर्य लक्षात आलं पाहिजे वक्त्याचं. कधी पण नुसता शब्द नसतो पाहायचा, शब्द शब्दाचा अर्थ, भावार्थ, गूढ अर्थ, ध्वन्यार्थ हे सगळे पाहावे लागतात, तेव्हा अर्थ कळतो. नाहीतर आता गीतेतले श्लोक म्हणावे का न म्हणावे असाही प्रश्न आहे. बाहेर तर वातावरण इतके अशुद्ध पसरलेलं आहे आणि अवघड आहे ते. जेने ऐक्याची ये देठी सर्वत्र मातेची किरटी देखिला जैसा पटी तंतु एक. तात्पर्य कधी कळणार आहे बरं. हातवापि सैमान लोकांना हंते, तात्पर्य देवाचं लक्षात आलं पाहिजे ना. जेने ज्या योगी पुरुषाने काय दृष्टी प्राप्त झाली त्याला ऐक्याची ये देठी. ऐक्य म्हणजे एक रूपता, अभेद दर्शन ज्याला म्हणतात. आणि त्या दृष्टिकोनातून तो पाहतो कुणाला, सर्वत्र मातीची किरटी देखेला. सर्वत्र म्हणजे सर्व ठिकाणी, सर्व कालात, सर्व वस्तूच्या, सर्व व्यक्तीच्या आत बाहेर सर्वत्र पाहतो. काय माती म्हणजे मला. ते व्याकरणाची किती गरज आहे मराठी भाषेमध्ये. ज्ञानेश्वरीमध्ये ते द्वितीयेचे प्रत्यय असतात ना, स लाते, स ला नाते असे प्रत्यय असतात की नाही. तर माते म्हणजे मला,
त्याचा अर्थ लागतो. हां, आणि दुसरा एक अर्थ होतो ना, माता म्हणजे आई, असा एक अर्थ होतो. पण इथं मातेची म्हणजे मलाच चकाराने शब्द वापरला म्हणून व्याकरण काही सामान्य नाही आहे. शाळेतलं सामान्यात विसरलं तरी चालतं, कारण ते काही परीक्षेला परत येत नाही. आणि मागच्या वर्षीचा अभ्यास तर पुढच्या वर्षी काम येतच नाही, म्हणून तर पुस्तकं विकली जातात अर्ध्या किमतीत का होईना. पण तसा विचारसागर विकायचा नाही बरं. नाही, तिसऱ्या वर्षात गेला दुसऱ्या वर्षात विचारसागर विकून टाक. ते आयुष्यभर कामी पडत आहे. म्हणजे अगदी गमचं गच्छ कसं झालं इथपासून, नाही तर मग गच्छन्ती व्हायची आपली पुन्हा. गच्छती गच्छतः गच्छन्ती, हे सगळं सांभाळावं लागतं. म्हणून ज्ञानेश्वरीसाठी काय काय आवश्यक आहे, सगळं आवश्यक आहे. सगळं शिकायचं ज्ञानेश्वरीसाठी. व्याकरण शिका, संस्कृत व्याकरण शिका, सगळे प्रस्थांतरे, सगळे ग्रंथ, सगळे शास्त्र, पण तरीसुद्धा ज्ञानेश्वरी समजेलच असं काही नाही. मग केव्हा दोन प्रकार, एक तर आपण ज्ञानेश्वरीचा स्वीकार करावा, नंतर ज्ञानेश्वरी आपला स्वीकार करत असते. पण ज्ञानेश्वरी रूपी आईने आपला स्वीकार करावा याकरता आपण अजान बालक झालं पाहिजे. आणि आपण आईशिवाय दुसरं कोणाच्याही जवळ शरणागती करता कामा नाही. मग ही आई सगळ्या प्रकारे रक्षण करते. ज्ञानेश्वरी स्वरूप असणाऱ्या आईने जर आपल्याला पदराखाली घेतलं ना, मग आपल्याला जगामध्ये तृप्त होण्याकरता दुसरं कोणाचा आश्रय घेण्याची गरज नाही. जेणे ऐक्याची दिठी एकतेच्या दृष्टीने, दृष्टी म्हणजे ज्ञान, एकत्वाच्या ज्ञानाने सर्वत्र मातेची किरीटी देखिला. सर्व ठिकाणी ज्याने मलाच पाहिलं, पाहण्यासाठी दृष्टी असावी लागते, आणि ही दृष्टी सर्वांना नसते. ही दृष्टी कोण देतं? श्री गुरु देतात. आणि या दृष्टीला विस्तारित करण्यासाठी एक अंजन असावं लागतं. ते अंजन अभंगात आलं आहे बघा. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दावेला स्वज्वळ, बाप रुक्मादेव विठ्ठल देनाचा दयाळ. किंवा देखे परमात्म सुखनिधान, साधावया योगीजन जे नवी संबिती अंजन उन्मेष नेत्री. बुद्धी नावाच्या नेत्रामध्ये आत्मज्ञान नावाचं अंजन श्री गुरु महावाक्याच्या रूपाने घालतात. आणि ते अंजन मिळालं की मनुष्याची अनेकत्वाची दृष्टी जाते, अज्ञानाचा अंधकार जातो, आणि त्याला एकत्वाची दृष्टी प्राप्त होते. मग त्याला म्हणावं लागतं, हरीच्या दासा हरी दाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. मग नामदेवरायांना श्वानामध्ये देवाचं दर्शन, नाथ महाराजांना गर्धबामध्ये देवाचं दर्शन होतं की नाही, ज्ञानोबारांना रेडेश्वरामध्ये आपल्या आत्मदर्शन. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, वसोनिया ठाव अहंतेचा. हरिपाठ तयार आहे का? ज्ञानदेव पाठ हरि हा वैकुंठ, भरला घन दाट, हरी दिसे सर्वागटी राम, देहादेही एक. तरी कधी मध्ये खाडा होतो. दररोज जर आले तर इथंच बसावं लागेल. जेणे ऐक्याची दिठी, आपला आनंद आहे पाठातला. जेणे ऐक्याची दिठी सर्वत्र मातेची किरीटी. सर्वत्र कोणाला पाहिलंय? मलाच पाहिलं. याला पाहण्यासाठी उपाधी बाजूला सारावी लागते. उपाधी ज्ञानेश्वरीत ओवी ना, या उपाधी माझी गुप्त. ते गुप्त आहे, गुप्त म्हणून त्याला दृष्टी लागते. जसं जमिनीतलं पाणी आणि धन पाहतं हे गुप्त असतं, त्याला नजर लागते कोणाची? पायाळू पुरुषाची. तसं या जगताच्या उपाधीमध्ये असणारं परमात्मा चैतन्य, आपण म्हणतो ना मी आहे, तर हे आहे देवाचं आहे, हे आपलं नाही आहे. हे सतरूपत्व ज्याला म्हणतात. जे लोक म्हणतात आम्ही देव मानत नाही, तू स्वतःला मानतो का? तो ना मग मी स्वतःला मानतो म्हणून तो म्हणतो मी देव नाही असं म्हणतो. अरे तू स्वतःचं अस्तित्व मानणं म्हणजे देवाचं अस्तित्व सिद्ध करणं आहे. कारण तुझ्यामध्ये जे आहे पण आहे ना, तो देवाचा आहे, तो तुझा नाही. म्हणून एखादी व्यक्ती जरी म्हणत असेल मी देवाला मानत नाही, तर देवाला मानत नाही हे वाक्यसुद्धा देवाच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. जर देवाचं अधिष्ठान नसतं तर तुला देवाच्या अस्तित्वाचा सुद्धा विचार करता आला नसता. इतकं त्याचं अस्तित्व शुद्ध आहे.
जेणे ऐक्याचे दिठी या उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्वगत. पण ते कोण स्वीकारतं? तत्वज्ञ, तत्वाला जाणणारा तत्वज्ञ संत किंवा सतत स्वीकारिती. कसं पाहतात? आता दृष्टांत द्यावे ज्ञानोबाऱ्यांनी. देखिला जैसा पटी तंतु एक. पट म्हणजे वस्त्र आणि पुन्हा त्या पटी सप्तमी आली बरं. आता पट म्हणजे वस्त्र आणि पटी म्हणजे पटात, ई आत म्हणजे वस्त्रात असा अर्थ घ्यावा लागतो. बघा व्याकरणाची गंमत, इतका अर्थ लागतो त्याचा. कधी कधी मग तृतीय विभक्ती सुद्धा येते की नाही, पण अर्थ लागला पाहिजे. सप्तमीमध्ये अधिकरण, आतमध्ये. ज्याप्रमाणे पटी म्हणजे पटात, वस्त्रामध्ये एक तंतूच असतो. दोन्ही पालव वेरी जैसा एक तंतू अंबरी. अंबर म्हणजे वस्त्र, अंबर म्हणजे आकाश नाही, आता अंबर म्हणजे वस्त्र. दिगंबर शब्द आला की मग तिथं अंबर दिशा वस्त्राप्रमाणे वापरायचा शब्द. अंबर पितांबर, अंबर म्हणजे वस्त्र थोडक्यामध्ये. ज्याप्रमाणे एका पटात आपलं वस्त्रामध्ये आडवे आणि उभे फक्त काय असतात? धागे असतात. धागे त्याला तंतू म्हणतात. एका तंतू वाचून दुसरं पटामध्ये काहीच नाही. तसं एका चैतन्या वाचून या जगतामध्ये आकाराच्या आतमध्ये निराकार चैतन्याशिवाय दुसरं काही नाही. का स्वरूपे तरी बहुते आहाती. दुसरं उदाहरण, परी तैसी सोनी बहुवे न होती, ऐसी ऐक्या चळाची स्थिती केली जेने. ना तरी वृक्षाची पाने जे तुली, ते तुली रोपे नाही लाविली. ऐसी अद्वैत दिवसे पाहली, रात्री जया तो पंचात्मकी सापडे. तरी मग सांगपा कैसेने अडे, तो प्रतीतीचेने पाडे. मजसी तुके. या सगळ्या ओव्यांचा एकत्र विचार आहे. का स्वरूपे तरी बहुवे आहाती. स्वरूप म्हणजेच काय? थोडक्यामध्ये आकार. अलंकाराचे आकार, अलंकाराचे स्वरूप अनेक प्रकारचे असतात. सोनं एक आहे पण त्याचे अलंकार वेगळे आहे. कानातला अलंकार वेगळा, त्यानंतर बोटातला सोन्याचा अलंकार वेगळा, मनगटातला वेगळा, दंडातला वेगळा, गळ्यातला वेगळा. सगळे अलंकारच आहे. मस्तकावर धारण केलेला मुकुटही सोन्याचा तो वेगळा. म्हणून आपल्या शरीरातले दोन भाग होतात की नाही, कमरेपासून वरचा भाग आणि पायातले अलंकार चांदीचे असतात. त्याचं श्रीमंती जरी आली तर सोन्याचे परिधान करू नये, नाही तर ते आरोग्यावर विपरीत परिणाम करतात. अलंकारसुद्धा शास्त्र आहे. म्हणजे मराठी भाषेमध्ये साहित्यातलं अलंकारशास्त्र वेगळं आणि शरीराला अलंकृत करणारं धातूचं अलंकारशास्त्र पुन्हा वेगळं. म्हणून धातू चिकित्सा आहे. कधीतरी आपण पाहिलं असेल, आपण जेव्हा उन्हाळ्यामध्ये पाणी पितो की नाही तेव्हा ते मातीच्या भांड्यात पिलं पाहिजे. म्हणजे मातीच्या पात्रात ते पाणी पिलं आरोग्याला चांगलं. पावसाळ्यात पाणी प्यायचं असेल तर ते तांब्याच्या पात्रातलं पिलं पाहिजे आणि हिवाळ्यातलं पाणी सुवर्ण कलशातलं पिलं पाहिजे. ऐकून तर ठेवा, सुवर्ण कलश. नसेल कलश तर कमीत कमी सोन्याचा एखादा दागिना अलंकार त्या पाण्यामध्ये टाकला पाहिजे, ज्यामुळे सोनं उष्ण असल्यामुळे त्या सोन्याचे असणारे काही कण किंवा शक्ती त्या पाण्यात संक्रमित प्रवाहित होते आणि मग कांती वाढते. असं शास्त्र आहे त्यातलं. म्हणून अलंकारसुद्धा परिधान करणं काही वाईट नाही, फक्त एवढे जास्त नसावे की ज्यामुळे चोर मागं लागतील. थोडासा असेल एखादा तर काही हरकत नाही. रात्री प्रवास करताना ही दक्षता घ्यावी लागते, नाही तर आपलं मोकळं असेल तर काही भीती नसते. अडवलंच चोराने तर नारळ द्यायचं मोकळं व्हायचं. का स्वरूपे तरी बहुते आहाती. त्या अलंकाराचे स्वरूप अनेक असतात. परी तैसी सोनी, पण त्याप्रमाणे सोने सुवर्णे अनेक वचनाला. तशा प्रकारे सोने बहुवे न होते. सोने असतात का सोनं असतं? सोनं असतं. सुवर्ण एक वचन घ्यायचं. सोनी बहुवे न होती, तसे सोने अनेक नसतात, सोनं एकच असतं. या उदाहरणाप्रमाणे ऐसी ऐक्या चळाची स्थिती केली जेने. ऐक्याला पर्वत म्हणतात ज्ञानोबा आहे. आणि पर्वत वाऱ्याच्या धक्क्याने ज्याप्रमाणे हलत नाही, जागा सोडत नाही, तसं ऐक्य सगळ्या प्राणी मात्रामध्ये एक रूपाने परमात्माच आहे. असं ऐक्य हा एक पर्वत आहे आणि या पर्वताची स्थिती ज्याने अचल केलेली आहे
आता त्याच्यासमोर एखादा हिंस्र श्वापच जरी आला, जगन्मित्र नागा महाराजांची कथा सांगितली जाते संत चरित्रामध्ये. त्या राजाने अन्याय केला, त्यांचं घर लिहून घेतलं आणि सांगितलं, तुम्हाला जर तुमची सगळी संपत्ती पाहिजे असेल तर मग महाराज एक काम करा, आम्हाला पूजेसाठी एक सिंह लागतो, सिंह घेऊन या. त्या दुष्ट राजाला असं वाटलं, हे सिंहाला जर आणायला गेले जंगलामध्ये तर सिंह यांना परस्पर खाऊनच टाकेल आणि मग आपल्याला काही संपत्ती देण्याची आवश्यकताच राहणार नाही, असं त्यांना वाटलं. आता जगन्मित्र नागा महाराज साधू आहे, साधूचा अंतकरण, साधूला काही भीतीच नाही. जंगलात गेले आणि देवाला प्रार्थना केली, देवा तो प्रल्हादासाठी नृसिंह रूपामध्ये आला होता म्हणे, सिंह रूपामध्ये, आणि या जंगलात एकही सिंह नाही, मला तर त्या सरदाराला सिंह दाखवायचा आहे. प्रभू सिंहाच्या रूपात प्रगट झाले. आणि ज्याप्रमाणे काही माणसं नाही का असं लाडकं कुत्रं घेऊन सकाळी सकाळी फिरतात, तसं जगन्मित्र नागा महाराजांनी सिंह घेतला, सिंह. आणि मग ते पाहिलं दुष्ट सरदाराने, त्यांनी वेशीचा दरवाजा लावला. ते बापरे बाप, आता सिंह जर हे आपल्या ताब्यात आणू शकतात, आणि सिंहाला म्हणले छू, हे पकडी आला तर आपल्यालाच पकडीत दिलं काय नाही. त्यांनी दरवाजा लावला वेशीचा, आतच घेना तो. भगवान होते त्या वेशामध्ये. जे भगवंताने सिंह गर्जना केली, दरवाजा कोलमडून खाली पडला एका गर्जनेमध्ये. डारकाळीच तशी होती, देवाची होती. जिथं नृसिंह अवतारामध्ये एक मारली तर ब्रह्मदेव घाबरला. ते सिंह गर्जना केली ना भगवंत नृसिंह अवतारामध्ये, तर ब्रह्मदेव उंटाचा आकार तयार करत होते. जे गर्जना ऐकली ब्रह्मदेव घाबरला, म्हणून उंट बिघडला. उंटाचा आकार का बिघडला, तेच कारण ही डारकाळी. तसं तिथं डारकाळी फोडली तर दरवाजाच पडला. का सांगायचं आहे, ऐक्या चळाची स्थिती. आता सिंह जरी आला काय कोणी आलं तरी त्यांचं ऐक्य बिघडत नाही. का स्वरूपे तरी बहुते आहाती, बरी तैसी सोनी बहुवे न होती, ऐसी ऐक्या चळाची स्थिती केली जेने. म्हणजे बघा, कासूर नाहुनी आने लेणे गमती भिन्ने, पाहिजे तव सोने आगवीचे. ते आपण जर वरवर पाहिलं तर सोन्यापेक्षा आपल्याला अलंकार वेगळे वाटतात, पण अलंकाराची दृष्टी टाकून फक्त सोनंच पाहिलं तर कळतं आगवं सोनंच आहे. तसं आपण फक्त व्यक्तीचा आकार पाहतो ना, शरीराचा आकार पाहतो, त्याचा आपण वर्ण पाहतो. वर्ण म्हणजे दोन प्रकार, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हा एक वर्ण, किंवा काळा आणि गोरा हा वर्ण. वर्ण म्हणजे रंग. कधी कधी आपण रंगही पाहतो, श्रीमंती पाहतो, हे वरचे आकार आहे. पण आतलं चैतन्य मात्र अखंड आहे. पहिलं उदाहरण दिलं, जसं वस्त्रामध्ये तंतू एक आहे, सुवर्णाच्या अलंकारामध्ये सोनं एक आहे. तिसरं उदाहरण, ना तरी वृक्षांची पाने जेतुली, तेतुली रोपे नाही लाविली, ऐसी अद्वैत दिवसे पाहली, रात्री जया. द्वैताची रात्र ज्याची निघून गेली आणि त्या रात्रीमध्ये अद्वैत नावाचा दिवस उजाडला, ओगवला. हा दिवस असा आहे, याच अध्यायामध्ये ओळ गेली बघा पाठीमागे, पुढती अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे, मग आपण पाचे आपण असे अखंडित. लौकिकातला सूर्य दररोज आपल्या जीवनामध्ये उदयाला येतो, पण एक दिवस परमार्थातला विश्वाला मावळविणारा, हा विश्वाला दाखवणारा लौकिक सूर्य आहे. आणि विश्वाला मावळविणारा आणि अद्वैताचा विकास करणारा सूर्य जीवनामध्ये उदयाला यावा. आणि तो सूर्य म्हणजे कोण नाही, नमोचित सूर्या श्री निवृत्ती श्री गुरु हा सूर्य आहे. मावळवित विश्वाभासू नवल उदयला चंडांशू, अद्वयाब्जनी विकासू वंदो आता, जो अविद्या राती रुसोनिया, गेडे ज्ञाना ज्ञान चांदनिया, जो सुदीने करी ज्ञानिया सो बोधाचा. काय वर्णन आहे 16व्या अध्याय, इतकं गोड वर्णन. काय निरीक्षण शक्ती ज्ञानोबा यांची, एकाही साहित्यकार जमणार नाही एवढं, इतकं भारी आहे. म्हणून तर काही काही साहित्यकार ते ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीतला अध्यात्म त्यांना नाही कळत, पण साहित्यातल्या कल्पना विलास जरी पाहिला तर ते ज्ञानेश्वरीवर आपलं जीव वळून टाकतात बघा. साहित्यिक जेवढा प्रेम करतात ना, तेवढं जर आपण खरंच प्रेम केलं ज्ञानेश्वरीवर अध्यात्माच्या अंगाने, तरी आपल्याला काहीच कमी राहणार नाही. पण आपण ज्ञानेश्वरी ग्रंथाचं महात्म्य लोकांना सांगतो, भाव धरून या वाची, आणि तू किती वाचतो, नाही म्हणे मी कीर्तनापुरतंच सांगतो, नाही वाचलं पाहिजे. म्हणून हे संतांचे चमत्कार सांगणं हे विशेष नाही आहे. संतांचे विचार ग्रहण करणं, त्या ग्रंथाला जीवन समर्पित करणं काही कमी नाही पडत बघा. आपला अनुभव आहे.
फक्त ज्ञानेश्वरीचे कास धरून राहायचे, काही कमी पडत नाही. ना तरी वृक्षांची कीर्तनही कमी नाही राहत, ना तरी वृक्षांची पाने. नकार द्यावे लागतात लोकांना, नाही शक्य होत बाबा, 9 ते 11 करतच नाही. प्रवास आहे, होत नाही आपले, तर असं काहीतरी कारण सांगायचं. अभ्यासामध्ये समाधान आहे, फिरण्यात मजा नाही तेवढी. ना तरी आणि हे फिरल्यानंतर कळतं. वृक्षांची पाने जे तोली ती तोली रोपे नाही लाविली. एखाद्या झाडाला जेवढी पानं असतात ना तेवढे रोपे लावतो का आपण? रोप एकच लावलेलं असतं. खरं असं आहे ना, आपली श्रीमंती ओळखता आली पाहिजे. बऱ्याचदा ओळखता येत नाही आपली श्रीमंती. जगातली सगळी प्रलोभनं टाकून तारुण्यावस्थेमध्ये आपण ज्ञानोबाऱ्यांच्या जवळ आलो आहे का ज्ञानोबाऱ्यांनी आपल्याला आणलं आहे? खरं तर आणलं आहे ज्ञानोबाऱ्यांनी. जसं एखाद्या लोखंडाच्या कणाला लोहचुंबकाने आकृष्ट करावं, तसं गावाकडून अनेक विद्यार्थी राहतात आपले वर्गमित्र, पण त्यातलं ज्ञानोबाऱ्यांनी आपली निवड केली आळंदीत राहण्यासाठी. नाही तर किती प्रतिकूलता येऊ द्या. आपण उदाहरण पाहिलं आहे बघा, वैकुंठवासी गुरुनामगुरू भाऊसाहेब महाराज वरोलीकर सांगायचे, प्रतिकूल परिस्थिती आली तर इंद्राणीतला गाळ खावा, पण आळंदी सोडू नये. बाकीच्या गोष्टी जाणारे आगमापायी असतात, त्याला महत्त्व नाही द्यायचं. बाकीच्या गोष्टीची तुलना केली तर ज्ञानोबाऱ्यांचं दर्शन सगळ्यात मोठी श्रीमंती. ज्ञानोबाऱ्यांच्या आपल्याला बाहेर काही प्रतिकूलता वाटली ना, सरळ ज्ञानेश्वरी घ्यायची आणि आजानुषाखाली येऊन बसायचं. ती प्रतिकूलतासुद्धा अंतर्मुख करते. म्हणून आपली श्रीमंती ओळखता आली पाहिजे. तारुण्य आपल्याकडे, आरोग्याची उपलब्धी आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आळंदीत आलो ना, सोडूच नाही बघा. हे फक्त आपली श्रीमंती ओळखता आली पाहिजे. आणि इथले क्षण ज्याला सार्थकी लावता आले, मग त्याचं जीवन खरं धन्य आहे. आपण मुक्त होण्याच्या लय जवळ आहे. निवड आपली तशी झालेली आहे, फक्त ते ओळखता आलं पाहिजे. म्हणजे एखाद्या प्रसंगाला योग साधना करताना भ्रष्ट झालं तर योग भ्रष्ट होतं माणूस. फक्त इथं आल्यानंतर भ्रष्ट योगी होऊ नये. म्हणजे 2 अर्थ आहे. हे मी माझं नाही सांगत, गुरु डॉक्टर बाबा हे वाक्य सांगत असतात. योगापासून थोडासा पाय घसरला तर आणखीन एक जन्म घ्यावा लागेल, तर त्याला योग भ्रष्ट म्हणतात. पण सगळं आचरणच भ्रष्ट आहे, तर तसं व्हायला नाही पाहिजे. श्रीमंती ओळखता आली पाहिजे. आपला एकही दिवस आळंदीमध्ये व्यर्थ नाही गेला पाहिजे. आणि आज अक्षय तृतीया आहे, खरं तर आजच संकल्प केले पाहिजे हे चांगले. ना तरी वृक्षांची पाने जे तुली ते तुले रोपे नाही लाविली, ऐसी हा दिवस आपल्या जीवनात उजाडला पाहिजे. जेवढी वृक्षाची पानं असतात तेवढी रोपं लावतो का आपण? अजिबात. जर तुम्हाला काही काठिण्य वाटलं तर मनापासून प्रार्थना करा ज्ञानोबाऱ्यांची. अगदी मनापासून रडायचं की मला हे शक्य नाही होत, पण झालं तर तुमच्या कृपेने होईल. अहो, जे भिंत चालू शकतात, रेडेश्वराच्या मुखातून वेद बोलू शकतात, मेलेल्या व्यक्तीला जिवंत करू शकतात, आपण तर जिवंत आहे, आपल्यावर कृपा नाही का? पण मग तेवढं रडावं लागतं बरं. आईने बालकाला उचलून घ्यावं आणि अगदी स्तनपान तिला तृप्त करावं असं वाटत असेल तर मुलांनी सगळी खेळणी बाजूला टाकली पाहिजे, फक्त रडलं पाहिजे. जितका जास्त रडेल तितकी आई त्याला लवकर उचलून घेतले. पण ते रडण्यावर आहे, म्हणजे प्रार्थनेवर आहे. ना तरी वृक्षांची पाने जेतुनी तेतुले रोपे नाही लाविली, ऐसी अशी अद्वैताचा दिवस प्रकाशित करणारी रात्र बाजूला. रात्र म्हणजे कोणती? द्वैताची रात्र, अज्ञानांधकाराची रात्र, ती गेली पाहिजे. आणि अद्वैताचा दिवस आपल्या जीवनामध्ये उदयाला आला पाहिजे. आणि ज्याच्या जीवनामध्ये हा अद्वैताचा दिवस उगवतो, ज्ञानोबा त्याचं महात्म्य पुढे सांगतात, तो पंचात्मकी सापडे तरी मग सांगपा कैसेने आडे. आडे म्हणजे अडकला जातो, त्याला प्रतिबंध प्राप्त होतो का? अजिबात नाही. पंचात्मकी सापडे, तो पंचमहाभूताच्या स्वरूपात, पंचमहाभूत म्हणजे देह, देहाच्या स्वरूपामध्ये सापडतो. सापडतो म्हणजे कसा सापडतो? ज्याप्रमाणे आकाशामध्ये एक सूर्य असतो आणि जमिनीवर 50 मडके असतात, त्यामध्ये आपण पाणी ठेवलेलं असतं. आता त्या पाण्यामध्ये सूर्याचं बिंब सापडतं, पण जरी ते सापडलं तरी ते घटाच्या किंवा पाण्याच्या मलिनतेनं अडकतं का? त्या प्रतिबिंबाने मी घटाचा आहे असं म्हणू नये, त्याने म्हणावं मी सूर्याचा आहे, मग ते अडकतं का? दुसरं उदाहरण, आरशात पाहतो आपण. आरशासमोर उभा राहणारा व्यक्ती तो बिंब स्वरूप आहे आणि आरशामध्ये प्रतिबिंब आहे. मग एखाद्या व्यक्तीने म्हणावं का, बघा बघा आरशामध्ये मी पडलो, आता माझं काही खरं नाही,
आता कशी माझी सुटका होईल? अरे आरशामध्ये जे असतं ना ते फक्त उपाधीमुळं आलं आहे. पाण्यामध्ये प्रतिबिंब पडलं ते उपाधीमुळं आलं आहे. तसं देहामध्ये जीवत्व रूपाने जे चैतन्याचं प्रतिबिंब आलं, चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहशय पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संगो जीव उच्यते. तो पंचात्मकी सापडे. जसं पाण्यामध्ये बिंब सूर्याचं सापडावं, आरशामध्ये प्रतिबिंब सापडावं, तसं तो देहामध्ये सापडतो. पण सांग बरं अर्जुना, आता पाण्यामध्ये पडलेलं जे प्रतिबिंब आहे, मला सांगा बरं आता हे. जाऊ द्या, आकाशातलं बिंब जे आहे ना ते नाही ओलं होणार, पण पाण्यातलं नक्की होईल ना? का होणार? होणार नाही होणार. मग जिथलं पाण्यातलं नाही होणार तिथं आकाशातलं होईल का? नाही होणार. तसं तो देहात सापडतो. तरी मग सांग पा कैसेने आडे. तो देहाच्या बंधनामध्ये अडकला जाईल का? नाही. देहात असतानाही अडकला जात नाही, तर देह पडल्यानंतर अजिबात अडकला जाणार, तो मुक्तच होणार. हे ओवे भाऊ, खरंच आपल्याला वाचता येतात आणि थोडं थोडं कळतं, हीच आपली श्रीमंती आहे. कळायला पाहिजे ना. तो पंचात्मकी सापडे पण सापड नाही. मग तरी मग सांग पा कैसेने आडे. कसा बरं अडकला जाईल 3.5 हाताच्या देहामध्ये? तो अडकला जाणार नाही. तो का पोपट एका पिंजऱ्यामध्ये सापडायला? तो अडकतो बिचारा, कारण त्या डाळिंबाची आसक्ती, पेरू खाण्याची आवड आहे. पण ते एकदा सवय लागली ना अडकून घेण्याची, तर त्या पोपटाला इतकी सवय लागते, कधी त्या पिंजऱ्याचा दरवाजा जरी उघडला तर तो बाहेर येतो पुन्हा आत जातो. ते भविष्य पाहणारे पोपट असतात बघा, भविष्य पाहणारे पोपट, तर त्या पिंजऱ्यातून बाहेर येतात, बाहेर आत येतात, चिठ्ठी काढतात ते. मग जायचं ना उडायला? नाही नाही, परत आत जातात. सवय 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 लागल्या का अवघड आहे त्या. तो पंचात्मकी सापडे तरी मग सांग पा कैसेने आडे. बंधनाची सवय लागली आपल्याला, ते वाटत नाही काही. साधा वया भक्ती कास नाही लाज दरीत असं. तो पंचात्मकी सापडे तरी मग सांग पा कैसेने आडे. तो कसा बरं अडकला जाईल? मग तो कसा आहे? भगवान म्हणतात त्याची माझी बरोबरी आहे. तो किता तुळणीसी ब्रह्म तो कासे आले. ज्ञानदेव नामदेवरायला म्हणतात ना, भगवान परमात्मा नामा म्हणे ज्ञानदेव तो ही माझा आत्मा, वेगळी कामात या नाही. हा तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. ज्ञानित्वात्मैव मे मतम. तो प्रतितीचे पाडे. प्रतिती म्हणजे अनुभव. आत्मानुभवाच्या तुलनेने विचार केला तर, देहाच्या नाही बरं. देहाने विचार केला तरी तो वेगळा आहे. जीव दशेने वेगळा केला तर तो जीव ईश्वर आहे. पण प्रतिती अनुभूती आत्मानुभव पाहिला तर तो कुटस्थ चैतन्य आहे आणि मी ब्रह्म चैतन्य आहे. म्हणजे मग 2 चैतन्य झाले नाही. हे समजावून सांगण्याकरता 2 सांगितले, म्हणजे मोजायला 2 आहे ना असायला 1 आहे. म्हणजे कुटस्थ आणि ब्रह्म सच्चिदानंद स्वरूप आहे. तो प्रतितीचे पाडे मजसी तुके. तो माझ्या बरोबरीला येतो. याला म्हणतात ऐक्य. तोलला जातो तो, ही ऐक्यता आहे. मग शरीरामध्ये तो वेगळा राहील का? हा, उपाधी तोपर्यंत राहील, पण अनुभवाने पाहिला तर तो आणि परमात्मा एकच आहे. म्हणून ज्ञानी भक्त संत ब्रह्मवेत्ता महात्मा छळ नाही करू बरं, त्यांच्यात दोष पाहू नये, नाहीतर मग सुरंग लागल घराला. तो प्रतितीचीने पाडे मजशी तुके. तो माझ्या बरोबरीचा आहे. भगवान म्हणतात माझे व्यापकपण आघवे गवसले तयाचेने अनुभवे तरी न म्हणता स्वभावे व्यापक झाला. अरे अर्जुना, माझं व्यापकपण आहे. व्यापकपण म्हणजे सर्व देशात सर्व ठिकाणी मी विद्यमान आहे, याला व्यापकत्व म्हणतात. आणि ती माझी व्यापकता आगाहे जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयांची प्रतिती. तैसे बहुध आकारी वर्तती मीचे होणे. अरे अर्जुना, जेवढी माझी व्याप्ती व्यापकता तेवढाच तो व्यापक आहे. माझे आघवे व्यापकपण, सर्व व्यापकपणा तयाचीने अनुभवे गवसले. त्याला ही आता अनुभवे तृतीय विभक्ती. तयाचीने अनुभवे, त्याच्या अनुभवाने, त्याच्या ब्रह्मज्ञानाने किंवा स्वरूपाच्या निश्चयाने माझा सर्व व्यापकपणा त्याला गवसला. मग आता तोही तुमच्या एवढा व्यापक झाला असेल म्हणण्याची काय गरज आहे? तो व्यापक झाला हे म्हणल्यानंतरच झाला असं म्हणावं का? नाही. तरी न म्हणता तो आता व्यापक झाला ही गोष्ट न म्हणता देखील स्वभावे व्यापक झाला.
तो स्वतः स्वभावाने स्वरूपतः निसर्गतः तो माझ्याशी एकरूप झाला. मिठाचा खडा आहे, समुद्राशी एकरूप झाला. मग आता व्यापकपणा भोगायला त्याला वेळ लागेल का? नाही. जेव्हा विरघळला तेव्हाच तो अथांग समुद्रा एवढा झाला. ज्ञानोबा हेच उदाहरण देतात. जैसे लवण समुद्री न पडे तव वेगळे अल्प आवडे, मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा, तैसे संकल्पोने काढिले जयाचे चित्त चैतन्य झाले, तेने एकदशीय परी व्यापिले लोकत्रय. आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे, न म्हणता स्वभावी व्यापकच आहे तो, तरी न म्हणता स्वभावी व्यापक झाला. आता शरीरी तरी नवीन विषयाला प्रारंभ. बरं, आता इथपर्यंत श्लोकाचं व्याख्यान संपलं आहे. आता ही ज्ञानोबांची विशेष हातवटी. या ओळीमध्ये पाठभेद असेल बघा काही ठिकाणी. आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नोहे, ऐसे बोलवरी होये ते करू ये. काही ठिकाणी ते करू ये काही असं आहे ना पाठभेद. काही ठिकाणी असं करू ये काही असा अर्थ घेतला तर त्याचा प्रश्न आक्षेपार्थाने अर्थ घेता येतो. अर्थ असा आहे, आता शरीरी सप्तमी पुन्हा. बरं, मूळ शब्द आहे शरीर, त्याची सप्तमी म्हणजे शरीरी. अर्थ होईल शरीरात. अर्थ लावावे लागतात. धन्य ते संसारी म्हणजे संसार, संसारी म्हणजे संसारात म्हणजे जगात. जगात ते धन्य आहे. ते तिथं आधिकरण घ्यायचं, विशेषण नाही घ्यायचं. नाही तर म्हणे मग संसार करणारे धन्य असा अर्थ नाही. संसारात धन्य असा विशेषणार्थ नाही घ्यायचा. काही लोक करतात असा अर्थ, शिकायचं नाही काही नाही कुठं मनाने. लोक वा वा काय कीर्तन केलं असं आहे. आता शरीरी तरी आहे, तो शरीरात तर आहे, परंतु शरीराचा आणि त्याचा काही संबंध नाही. परी शरीराचा तो नोहे. जसं सूर्याचं प्रतिबिंब त्या पाण्यात आहे, पण पाण्याचा मलिनपणा त्याला लागतो का? नाही. पाण्याचा आणि त्याचा काही संबंध नाही. किंवा कमळ सरोवरात आहे, पाण्यात आहे, पण पाण्याचा आणि त्याचा काही संबंध, पाण्यात राहून पाण्यात संबंध नाही. सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात राहून पाणी लागत नाही, तसा हा देहात राहतो, पण देहाचा त्याचा काही संबंध लागत नाही. परी शरीराचा तो नोहे ऐसे, अशी ही गोष्ट बोलवरी होये ते करू ये काही. बोलवरी म्हणजे शब्दाने, ती शब्दाने सांगण्यासारखी आहे असं काही करता येईल का? अर्थात हे शब्दाने सांगता येण्यासारखं नाही. त्यामुळे हे शब्दाने सांगता येणार नाही. मग हे अनुभवाची जोगे नोहे बोलायचे. म्हणून एक करू ये काही असा अर्थ घेतला तर आक्षेपार्थाने अर्थ लागतो. आणि आमच्या या पाठामध्ये अर्थ घेतला तर या ज्ञानेश्वरीनुसार ऐसे बोलवरी होये ते करू ये. अरे अर्जुना, हे शब्दाने सांगण्यासारखं आहे, ते करू ये, ते आम्हाला करता येईल, तुझ्यासाठी करता येईल. मग कोणत्या शब्दाने करता येईल? याला शब्द अध्यात्मातले वापरावे लागतील. गुरुवारी डॉक्टर बाबा स्वामी महाराजांचे एक वाक्य सांगत असतात, परमात्मा जर आपल्याला भेटला तर तो कोणत्याही प्रमाणाने नाही भेटणार, तो शब्द नावाच्या प्रमाणाने सुद्धा भेटणार नाही. पण भेटला तर शब्दाशिवाय भेटणार नाही. यांना प्रतिबंध सारण्याकरता शब्द महत्त्वाचा आहे. म्हणून उपचार करावा लागतो की असे आम्ही शब्द वापरू, तेने कारणे मी बोलेन, बोली अरूपाची रूप दावीन, अतिंद्रिय परिभोगवीन इंद्रियांकरवी. तर मग ते शब्दाने सांगता येण्यासारखं आहे का नाही, त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.